जय पवार बोलत होते आणि आज जय पवार काटेवाडीतल्या मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे या देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाल्या। बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। बारामतीतल्या काटेवाडी केंद्रावर त्यांनी मतदान केलं। त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर पार्थ पवार यांनी देखील काटेवाडीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे या देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय आणि बारामतीकर पवार कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं सुनेत्रा पवार यांनी मतदान झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं। सुनेत्रा पवार यांच्यासह 23 जण रिंगणात उतरलेले आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले, मात्र तसं झालं नाही आणि आता निवडणूक पार पडते। आज मतदान पार पडतंय। सुनेत्रा पवार यांनी अगदी सकाळीच विद्याप्रतिष्ठान इथे अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि त्यानंतर त्या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्या। सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता सुप्रिया सुळे यांनी देखील नुकतंच मतदान केलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्यासह 23 जण रिंगणात उतरलेत। सुप्रिया सुळेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। पार्थ पवार, जय पवार यांनी देखील नुकतंच मतदान केलेलं आहे, आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अत्यंत भावनिक क्षण असल्याचं पवार कुटुंबानं म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय आणि बारामतीकर पवार कुटुंबियांच्या पाठीशी आहेत, सदैव सोबत आहेत असं सुनेत्रा पवार यांनी भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या। ही थेट दृश्य आपण पाहतोय बारामतीतली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। 23 उमेदवार रिंगणात आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अगदी काही वेळापूर्वीच आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। आता सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बारामतीच्या रिमांड होम केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे। तसंच सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार यांनी देखील काटेवाडी केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, प्राजक्ता, महाविकास आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे या सांगता सभेला सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यासाठी स्टेजवरती उपस्थित होत्या। महायुतीच्या स्टेजवरती जाऊन त्यांनी पवार कुटुंबाचा तर पाठिंबा आहेच, मात्र त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा सुद्धा पाठिंबा आहे असं स्पष्ट केलेलं होतं। या सगळ्या त्यांनी भावनिक भाषणही केलं की माझा भाऊ गेलाय आणि त्यामुळे त्याच्या समोर या बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत। त्यांनी तिथे भाषण करत असताना सगळ्या बारामतीकरांनाही आवाहन केलेलं होतं की त्यांनी या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी विजयी करावं। आज त्या स्वतः बारामतीकरांना माहिती दादांनी बारामतीसाठी काय केलंय आणि त्याच्यामुळं एक दादांना श्रद्धांजली म्हणून आपण मतदानाला या। जे रेकॉर्ड राष्ट्रपती पार्थ पवार किंवा 2,70,000च्या पुढे काय वाटतं तुम्हाला, कसं रेकॉर्ड होणार या सगळ्या? आता ते समजेल ना, आज बोलून काही उपयोग नाही। झालं तर चांगली गोष्ट आहे की बारामतीकरांचं जास्तीत जास्त प्रेम दादावर दिसून येईल की प्रत्येक जणी आपलं जे काही वातावरण झालं होतं, जे अचानक घडलंय आणि त्याच्यामुळे बारामती जी शॉकमध्ये आहे, तर ते मतदारांना वाटतंय की जाऊन आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी। निवडणूक बिनविरोध होऊ शकले नाही। जे काही अपक्ष उमेदवार आहेत, पार्थ पवारांचं म्हणणं होतं की त्यांच्या मागण्या काहीतरी वेगळ्याच होत्या, त्यामुळे त्या सगळ्या उमेदवारांची माघार होऊ शकली नाही, कारण मी कुठल्या उमेदवाराशी बोललेलो नाही। त्याच्यामुळं आता तुम्ही पण समजू शकता, असतील काही लोकांच्या मागण्या। दुसरा एक विषय होता, रोहित पवारांना काल क्लीन चिट मिळाली, त्यांच्यावरती मध्यंतरी जे काही आरोप झालेले होते तर त्या संदर्भामध्ये क्लीन चिट मिळाली, तर काय तुम्ही म्हणाले? चांगलं आहे, जे काही योग्य होतं ते घडलं त्यांच्या दृष्टीने।
सांगता सभेला सुप्रिया सुळेंना फोन केला किंवा सुप्रिया सुळे या स्वतः उपस्थित होत्या, मात्र रोहित पवारांचं म्हणणं होतं की मला कुठलाही फोन नव्हता किंवा मला बोलवण्यात आलं देखील नाही असं. काही कुठल्याच कुटुंबासाठी काही फार आनंदाची नसते. दादा गेल्यानंतर तर इलेक्शन आहे. मलाही आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान करत नाही. त्यामुळे अर्थातच अनेक वर्ष कुठल्याही घरामध्ये घरातला करता पुरुष हा असा पद्धतीने गेला तर ते दुःख आणि याच्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं आणि त्यातून दादाला जाऊन 3 महिने पण झालेले नाही. लागलेली आहे दुर्दैवी गोष्ट आहे. पण आज मतदानासाठी आपण सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिला आहे आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली मतदान विनंती करायला आली. 2019 मला आज मतदान पार पडून झालं जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकर काय साथ असेल की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करा. ताई, तुम्ही काल म्हटलं की साहेब आजारी आहेत आणि त्यामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत. बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे. बाबा बीचकॅन्डी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता. बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळेस उन्हाळाही जास्त आहे, त्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास, त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे त्या पद्धतीने हा निर्णय घेतला. महिला आरक्षणाच्या संदर्भात काही महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्याने 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ही संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहेत, कॉलेजमध्ये कोणी चालले, ज्येष्ठ नागरिक ते वॉकला चाललंय, कोण डॉक्टरकडे चाललाय, कोण क्लासेसला चाललंय, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललंय. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, ते किती योग्य आहे याचं आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकरांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक याची हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं तर तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, दुर्दैव आहे. पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये त्याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे राज्यामध्ये. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवतंय. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये आवाज उठवला. योगायोगाने माझी दत्तामामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस,
अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत आणि भरणे मामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणे मामांनी मला शब्द दिला. मागच्या वेळेसही बारामती, दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये तेव्हा गारपीट, तेव्हा जास्त पाऊस झाला होता, तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली आहे. त्याच्यात सातत्य ठेवून आज सांगली, सातारा या भागात जे प्रचंड नुकसान झाले तिथेही तातडीने न्याय मिळावा. लोकशाही आहे, बोलणे खाली. देवेंद्र फडणवीसांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करीन, कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून ह्याचा पाठपुरावा करतायत. ऍक्सिडेंट का झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजेत आणि याच्यासाठी रोहित FIR करण्यासाठीही रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा फक्त माझा भाऊ म्हणून राहिला, पण या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्याच्या ऍक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटका सरकारमध्ये रोहितला जावं लागलं. हे खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादा त्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्वाचा नेता असताना हे झालं. दुर्दैवी आहे, पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय याचं मी मनापासून ईडी प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. आपण बघितलं की वारंवार चौकशी केली होती. ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. सातत्याने ह्या खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग 2 ऑप्शन, जर त्रास द्यायचा, जेलमध्ये टाकायचा, नाही तर वॉशिंग मशीन आहेच. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं होतं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की बरोबरीचे नेते त्यांना अपेक्षित आहेत या चर्चेसाठी. की आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून त्या देशाच्या सेवेसाठी आहोत. आता प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांना आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश. माफी मागावं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाही आहेत असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात या गोष्टींची चर्चा सारखी होत राहते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, का दडपशाहीच्या दिशेने आपला देश चाललाय, अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. 2029 जयपवार देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असतात. कशाच्या? जय पवार यांच्या खासदारकीचे 2029 साली ते उमेदवार असेल बाबा, मला काय माहिती. पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. काय पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय. कसं बघताय सगळ्यांना? लोकशाही आहे, कोणी कोणाचा प्रचार करायचा ते सांगतात. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आम्ही आता 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहे आणि त्या सह्या आता आम्ही राहुल गांधींच्या तोंडावर मारणार आहे. भाषा वापरली देवेंद्रजी. मला आश्चर्य वाटतंय, कारण म्हणजे माझा विश्वास बसत नाही की देवेंद्रजी असं बोलतील, कारण का देवेंद्रजी एक अतिशय सुसंस्कृत नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही देवेंद्रजी असं बोलतील. मधल्या काळामध्ये अनेक जण जे आहेत ते भाजपमध्ये गेले, कारण काँग्रेस असलेल्या काही देखील गेले. कारखान्यांचा सध्या विषय खूप चर्चेमध्ये आहे. कर्ज मिळेल किंवा कर्जाचा विषय त्यांचा मार्गी लागेल असा विश्वास होता. मात्र